खूप छान छान गाणी आपल्या समोर झालेली आहेत आणि आता शेवटचे 3 स्पर्धक उरलेले आहेत आणि आपल्या समोर आता येतोय आपला सगळ्यांचा आवडता झंप्या किंवा चणेदाणे म्हणजे आशिष कुलकर्णी. झंप्या मस्त गायलास. थँक्यू. छान गायलास. बरं मला सांग तुला तू क्लासिकल शिकतोस? हां पण तुला वेस्टर्न ऑपेराची पण खूप आवड आहे मी असं ऐकलंय. म्हणजे मला इंग्लिश सिंगर्सचा थोडा आवाज काढतात बाकी. पण तू ऑपेरा स्टाईलनी बरीच गाणी म्हणू शकतोस असं मी ऐकलंय. तर प्रथम तुझं पाहता मला ऑपेरा स्टाईलनी गाऊन दाखव ना. प्रथम तुझे पाहतोय, प्रथम तुझे पाहतोय. व्हेरी नाईस. एनिवे आपण ह्या गाण्याविषयी आता विचारूया पण अब्दुलपासून सुरुवात करूया. क्या बात आहे कुलकर्णी. थँक्यू सर. खूप छान गायलास. थँक्यू. आणि लय कमी घेतलीस ओरिजिनल पेक्षा चिकार आणि मधली आलापी देखील नाही केलीस. हो. परंतु तरी देखील मला असं वाटतं की न येणाऱ्या किंवा ज्या गोष्टीबद्दल कॉन्फिडन्स नाहीये ती गोष्ट करायला जाऊन चुकण्यापेक्षा जेवढं येतं तेवढं व्यवस्थित सादर करणं आणि त्याच्यामध्ये हे याला मी जास्त महत्व देतो. मला ते जास्त आवडतं. त्या प्रकारे तू केलंस. थँक्यू सर. त्यामुळे मला आवडलेलं आहे. अशाच प्रकारे चालत राहा. अजून छान छान गाणी निवड आणि छान छान गाणी गा. म्हणजे तुला जे चणे दाणे म्हणतात लोक ना त्याच्याऐवजी तुला हिरे मोती म्हणतील. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. कुलकर्णी बुवा चांगले गायलात आपण. थँक्यू सर. मला आवडलं. थँक्यू सर. आता तुझ्या आधीच्या परफॉर्मन्समध्येही आणि ह्याच्यामध्येही मुळात गाताना थोडी एक्सप्रेशन्स द्यायची किंवा ती जागा दाखवायची तुझी घाई होते. त्याच्यामध्ये सूर शेवटचे असे निसटून जातात. फिनिशिंग राहत नाही त्याला. तर तू तुझ्या गाण्यातनं एवढं नक्की कळतंय आम्हाला की तू छान तुझा क्लासिकलचा बेस तयार होतोय. पण जेव्हा असं काही गाण्याला तुम्ही हात लावता तेव्हा ते गाणं मग पूर्णत्वाकडे नेता येत आहे की नाही आपल्याला हे बघायचं. दोन्ही परीक्षकांनी पद दिलेलं आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर आपल्या समोर पुन्हा एकदा येते गोव्याची नेहा करमरकर. गंधर्वा तो
खूपच गोड गाणं आहे आणि तू खूप छान गायलीस आहे. थँक्यू. हं? मग आता बघूया तुझ्या गाण्याविषयी काय वाटतं. हो. आपण सुरेशजींपासून सुरुवात करूया. नेहा, ह्याला म्हणतात गाणं, ह्याला म्हणतात अप्रोच. थँक्यू. खूपच अप्रतिम गायलीस आणि असं मोजून मापून गायलीस, त्यामुळं मला काही जास्त बोलायचं नाही आहे. देव तुझे बोरे करो. काय माझ्याकडे शब्दच नाही आहेत. एक्सलेंट, टू गुड, टू गुड, व्हेरी गुड. वैशाली. तुझ्या मगाच्या परफॉर्मन्समध्ये आणि आत्ताच्या गोवा ते मुंबई एवढं अंतर आहे. मगाशी कुठेतरी पहिला परफॉर्मन्स म्हणून असेल, थोडासा एक भीतीमुळे असेल, थोडंसं तू गाण्यापासून थोडी सुरांपासून भटकत होतीस किंवा थोडेसे शब्द पोटात गेलेले, हो की नाही? तर आत्ताचा परफॉर्मन्स तुझा इतका सुंदर होता. आत्ता खरा तुला सूर गवसला. खूप छान. ये हुई ना बात. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट बाळा. थँक्यू. यानंतर आपल्या समोर पुन्हा एकदा येते अँग्री यंग गर्ल, नाही करेक्शन, प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर. खूप छान झाला आर्या. थँक्यू. आणि तुला खरं सांगू, तुझा बोलायचा आवाज आणि तुझा गायचा आवाज ना, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. फरक म्हणजे कसं सांगू, लागतो तसाच कानाला, पण तुझा गाताना जो कॉन्फिडन्स असतो ना, त्या मनाने तुझा बोलताना तू थोडी घाबरून बोलतेस का फक्त माझ्याशी बोलते. नाही. खूप मजा आली. आपण कोणापासून सुरुवात करूया. वैशाली ताई. वैशाली ताई. आर्या, तू मगासचा मूड आणि आत्ताचा दोन्ही गाण्यांमध्ये वेगवेगळे मूड होते. त्याचं ह्या स्टेजवर येणाऱ्या प्रत्येकाकडनं मला हेच अपेक्षित आहे की वेगवेगळ्या प्रकारची गाणी तुम्ही गा. तर हा मूडही तू छान पकडलास. सुरांमध्ये थोडी गडबड झाली, हां, कारण ह्या गाण्याची मुळात हे गाणं इतकं हेवी कॉम्पोजिशन आहे आणि आर्तता जी आहे ती, परत मी जसं मगाशी म्हणाले की वयानुसार ती येईल. आत्ता तुझ्यासाठी हे गाणं तुझ्या वयाला समजण्यात थोडं अजून वेळ लागेल. छान गायलीस. थँक्यू. थोडं एक्सप्रेशन्स आणखी थोडासा ओलावा थोडा आणखी यायला पाहिजे. विठाई कृष्णाई माझे कृष्णा कान्हाई कान्हाई. त्याला त्याला उसको पुकारना होता है ना. तर ते आर्जवता म्हणतो ना आपण, थोडा आणखी त्याच्यावर वर्क
तू अप्रतिम गातेस. हं? ध्यान ठेवशील पक्का. प्रॉमिस. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. काय ग बाई आर्या, ते किती गोड तो आवाज, म्हणजे इतका गोड आवाज आहे, काय सांगायचं. म्हणजे रात्री, आता मी ऐकलं ना तुझं गाणं, रात्री कान न धुता झोपलो तर मुंग्या येतील सकाळी. नाही, जोक्स पार्ट, पण किती गोड आवाज आहे. म्हणजे मी शपथ फॅन झाले तुझ्या आवाजाचा, म्हणजे जबरदस्त. म्हणजे आई गं, नको. वैशालींनी प दिलाय, अवधूत दादांनी ध दिलाय. तर याच बरोबर सगळ्या स्पर्धकांची गाणी झालेली आहेत. आतापर्यंत खरंच इतकी छान गाणी सगळे स्पर्धक इथे येऊन गायले की जजेस आता काय निर्णय देणार आहेत. मुश्किल है. मैंने तो हाथ ऊपर कर लिए है. अभी ये दोनों देख लें जो भी करना है. अशक्य है. शक्य आहे. थोडासा वेळ नक्की लागणार आहे. सपने में मिलती है वो कुड़ी मेरी, सपने में मिलती है. Sa re ga ma pa, ay ya, sa re ga ma pa.